संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थी जे आहेत यांना दरमहा ही पेन्शन दिली जाते। आताची नवीन अपडेटनुसार दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शन वाढ करून 2500 इतकी करण्यात आली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचे जे जुने प्रश्न आहेत ते अद्यापही तसेच आहेत। पाहू शकता भरपूर जे लाभार्थी आहेत, निराधार लाभार्थी, निराधार बांधव जे आहेत, दिव्यांग बांधव यांच्या कमेंट अशा येत असतात की त्यांचं जो पेन्शन आहे या पेन्शनची लाभ वेळेवर येत नाही आहे। पाहू शकता त्याचबरोबर दुसरी जी त्यांची जी कंप्लेंट असते एखाद्या विषयी, पाहू शकता एखादी त्यांचा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी त्यांनी तहसीलदार ऑफिस आहे या ठिकाणी गेल्यानंतर निराधार शाखेमध्ये चौकशी केली असता त्यांचे समाधानकारक उत्तर मिळत नाही आहेत। तर याबाबत पाहू शकता महत्त्वाचं असं आहे की कशा पद्धतीने शासनाने काहीतरी त्याच्याबाबतची पूर्ण कारवाई आहे ही केली पाहिजे। याबाबत पाहू शकता जे निराधार बांधव आहेत त्यांचं म्हणणं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट पाहू शकता आता जो त्यांना जी पेन्शन मिळते त्या पेन्शनची जी तारीख आहे पेन्शन मिळण्यासाठी पाहू शकता कधी म्हणजे आता ह्या महिन्यासाठीचं पेन्शन त्यांना जाहीर केल्यानंतर अथवा पाहू शकता ऑगस्ट महिन्यासाठीचं पेन्शन अद्यापही प्राप्त झाली नाही आहे। तर यामध्ये ऑगस्ट महिन्यासाठीच्या पेन्शनसाठी या अगोदरच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला होता। आता पाहू शकता आत्तापर्यंत एखाद्या पेन्शन जे आहे महिन्याची पेन्शन मिळते तर कधी 1 ते 5 तारखेमध्ये मिळते, कधी 10 तारखेला, कधी 15, कधी महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेन्शन प्राप्त होते। तर असा फिक्स जो तारीख आहे हे फिक्स तारीख नाही आहे। तर शासनाने अशा पद्धतीने कार्यवाही केली पाहिजे ज्या पद्धतीने पाहू शकता त्यांचं जे पेन्शन आहे हे कोणत्या तरी 1 तारखेला, ठराविक तारखेला जमा होईल। म्हणजे महिन्याच्या ज्या पहिले 7 दिवस आहेत किंवा महिन्याच्या 10 तारखेला किंवा 5 तारखेला अशा पद्धतीने एक फिक्स तारीख करणं आवश्यक आहे। या संदर्भात पाहू शकता आता शासनाने या अगोदर शासन निर्णय जो जाहीर केला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की अधिकारी जे आहेत नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचबरोबर लवकरात लवकर पेन्शन जमा होण्यासाठी या पद्धतीने ज्यांचं जे थकीत पेन्शन आहे ते पूर्ण देण्यासाठी शासनाने जे अधिकारी आहेत आयुक्त स्तरावर हे नेमलेले आहेत। परंतु पाहू शकता तहसील कार्यालय जे आहे या ठिकाणी निराधार शाखा या ठिकाणी अधिकारी जे आहेत मोठे अधिकारी म्हणजे पाहू शकता पूर्ण एकदम वरिष्ठ अधिकारी नाही म्हणू शकत आहे, पण त्या ठिकाणी एक अधिकारी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे जो चौकशी करेल, चेक करेल ज्या पद्धतीने जे लाभार्थी आहेत त्यांचे पेन्शन त्यांना वेळेवर मिळत आहे का नाही। महिन्यातून 3 ते 4 वेळा अशा ठिकाणी त्यांनी जाणं आवश्यक आहे। हा पहिला मुद्दा आहे, ही लाभार्थ्यांची मागणी आहे, शासनाने यावर लक्ष देणं आवश्यक आहे। पाहू शकता दुसरी अशी महत्त्वाची मागणी आहे आता पाहू शकता ते निराधार शाखेमध्ये गेल्यानंतर तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदाराच्या ठिकाणी तहसील ठिकाणी गेल्यानंतर ते एखाद्या गोष्टीसाठी चौकशी करतायत तर काही वेळेला जो अधिकारी आहे तो अधिकारी त्यांना भेटत नाही आहे। पाहू शकता अधिकारी गैरहजर असतील किंवा रजेवर असतील या ठिकाणी त्यावेळेला त्यांना त्यांची गैरसोय होते, त्यांना त्याची माहिती हवी आहे किंवा त्यांना जी प्रोसेस करायची आहे त्याबद्दलची माहिती त्यांना मिळत नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाहू शकता ज्या वेळेला ते त्या ठिकाणी जात आहेत त्यांना जी माहिती आहे ती माहिती पाहिजे किंवा त्यांना जो प्रॉब्लेम आहे जी समस्या आहे त्या समस्याचं समाधानकारक उत्तर त्यांना मिळत नाही आहे। तर यासाठी शासनाने हेल्पलाईन नंबर सुरू करणं आवश्यक आहे। कारण पाहू शकता जे लाभार्थी निराधार बांधव जे लाभ घेत आहेत त्यामध्ये काही दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी पाहू शकता प्रवासाची सुविधा ही त्यांच्यासाठी खूप कठीण आहे, किचकट असेल। त्याचबरोबर दुसरा जो प्रॉब्लेम आहे पाहू शकता वृद्ध बांधव असतील तर वृद्ध बांधव पाहू शकतात वृद्ध जे वरिष्ठ आहेत यांच्यासाठी सुद्धा प्रवासासाठी अडचण येऊ शकते। तर हेल्पलाईन नंबरमध्ये ते एखादा त्यांचा प्रॉब्लेम असेल, एखादी समस्या असेल तर संपर्क करून तो सॉल्व केला जाऊ शकतो, त्याचं निरसन केलं जाऊ शकतं। सध्यापुरतं पाहू शकता तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर खूप वेळ त्यांना बसावं लागत आहे, त्याचबरोबर त्यांचा जो समस्या आहे त्या समस्येचं निरसन न होता पुन्हा त्यांना त्या ठिकाणी भेट घ्यावी लागत आहे। तर ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शासनाने एक चांगली गोष्ट केली आहे, पाहू शकता निर्णय खूप चांगला आहे, स्वागतार्ह असा निर्णय आहे। त्यांचं पेन्शनची वाढ करण्यात आली आहे, खूप चांगला निर्णय आहे। परंतु ह्या 2 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत। पेन्शन जे आहे प्रत्येक दरमहा एक ठराविक तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालं पाहिजे। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट काही समस्या असल्यास ती निरसन करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जो आहे हा शासनाने सुरू करावा। आता पाहू शकता याचा फायदा जो आहे
तहसील कार्यालयामध्ये जी असलेली निराधार शाखेमध्ये येणारी विनाकारांची गर्दी आहे ही सुद्धा कमी होईल. त्याचबरोबर अधिकाऱ्यांसाठी सुद्धा त्यांचं काम करणं हे सोयीचं जाऊ शकतं. तर या पद्धतीने शासनाने या दोन गोष्टींची दखल घेऊन त्या पद्धतीने कार्यवाही करणं आवश्यक आहे. निश्चित पाहू शकता लवकरच या संदर्भात काहीतरी अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने पुढची जी पेन्शन आहे ही कधी येणार आहे कोणालाच माहीत नाही आहे. लवकर त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपल्याकडे प्राप्त होईल. तर या संदर्भातल्या सगळ्या निराधार बांधवांसाठीच्या जी निराधार योजना आहे या संदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.